नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा टेट पेपर 1 आणि 2 साठी अत्यंत महत्त्वपूर्ण जी PDF आहे ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवरती आलेली आहे आणि यातील प्रश्न 100% यातील प्रश्न आपल्याला टेट पेपर 1 आणि 2 साठी विचारले जाणार आहेत। त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ या ठिकाणी पाहणार आहोत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा, कारण की शिक्षक पात्रता परीक्षा ही येत्या 23 नोव्हेंबरला येऊ घातलेली आहे। त्याच्यामुळे दिवस फार कमी आहेत पहा, त्याच्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे आणि वेबसाईटवरती म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वेबसाईटवरती त्या ठिकाणी ही प्रश्नपेढी अपलोड झालेली आहे आणि ती प्रश्नपेढी आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण त्या ठिकाणी वस्तुनिष्ठ प्रश्न ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग लगेचच आपण या ठिकाणी सुरुवात करूया। पहा इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 2 म्हणजेच या ठिकाणी इतिहास या घटकावर आधारित असणारे जे प्रश्न आहेत ते आपण सर्व पाहणार आहोत। पहा आता पहिला प्रश्न आहे, घडून गेलेल्या घटनांचा कालावधी काय म्हणून ओळखला जातो? पहा वर्तमान काळ, भविष्यकाळ, भूतकाळ वरील सर्व। तर याचा पर्याय क्रमांक सी हे काय आहे? उत्तर बरोबर आहे, म्हणजेच भूतकाळ। घडून गेलेल्या घटनांचा कालावधी काय म्हणून ओळखला जातो? तर भूतकाळ म्हणून ओळखला जातो। पहा भूतकाळ म्हणून ओळखला जातो, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर पुढचा प्रश्न आहे पहा, स्वातंत्र्य प्राप्ती ही घटना कोणत्या कृतीचा परिणाम आहे? अंतर्गत कलह, स्वातंत्र्य लढा, जातीभेद, वर्णभेद। पहा त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, म्हणजे स्वातंत्र्य लढा। स्वातंत्र्य प्राप्ती ही घटना कोणत्या कृतीचा परिणाम आहे? तर स्वातंत्र्य लढा। त्यानंतर पुढचा तिसरा प्रश्न पहा, म्हणजे सोपे प्रश्न, प्रश्नाचा स्तर देखील त्या ठिकाणी दिलेला आहे, म्हणजे असेच सोपे प्रश्न आपल्याला टेट पेपर 1 आणि 2 साठी विचारले जाणार आहेत। इतिहास लेखन केवळ खालील बाबींच्या आधारे केले जाऊ शकत नाही। कल्पना, विचार, प्रसंग, गोष्ट। तर पहा इतिहास लेखन केवळ खालील बाबींच्या आधारे केले जाऊ शकत नाही, तर काय फक्त कल्पनेच्या आधारे इतिहास लेखन केले जाऊ शकत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा चौथा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा काळ म्हणजे आजपासून किती वर्षाचा काळ मानला जातो? पहा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा काळ म्हणजे आजपर्यंत किती वर्षापूर्वीचा काळ मानला जातो? पहा त्याचं उत्तर आहे पहा 200 वर्षापूर्वीचा। पहा 200 वर्षापूर्वीचा नाही, तर पहा पर्याय क्रमांक सी बरोबर आहे, म्हणजे 400 वर्षापूर्वीचा। किती? 400 वर्षापूर्वीचा काळ मानला जातो। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा पाचवा, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीयांनी कोणत्या सरकारविरुद्ध लढा दिला? जपान, इंग्रज, फ्रेंच, चीन। कोणत्या? तर इंग्रज सरकारविरुद्ध लढा दिला, म्हणजे पर्याय क्रमांक बी हा आपला अचूक पर्याय आहे पहा, म्हणजे पर्याय क्रमांक 2 पहा। त्यानंतर यश अभ्यास करीत आहे यातून कोणता काळ निदर्शनास येतो? यश अभ्यास करीत आहे, पहा करीत आहे म्हणजे चालू आहे त्याची क्रिया। कोणता काळ? तर वर्तमान काळ। कोणता? वर्तमान काळ। त्यानंतर पहा सातवा प्रश्न, भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला काय म्हणतात? तर काय म्हणतात? भूतकाळातील घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास असे म्हणतात। पहा ही जी PDF आहे ती या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण PDF आहे। यातले प्रश्न सर्व या ठिकाणी टेट पेपर 1 आणि 2 साठी महत्त्वपूर्ण आहेत। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवरून ही या ठिकाणी प्रश्नपेढी डाउनलोड केलेली आहे आणि ती मी या ठिकाणी आपल्यासमोर सादर करत आहे। त्याच्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि आपला चॅनल VPN गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा। पहा इतिहासाच्या मौखिक साधनामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? पहा नाणी, शिल्पे, लोकगीते आणि भांडी। पहा आता मौखिक साधने म्हणजेच या ठिकाणी कशाचा समावेश होईल? लोकगीतांचा समावेश होईल। त्यानंतर थोर व्यक्तीच्या चरित्रातून समाजाला कोणत्या बाबी मिळतात? स्फूर्ती, प्रेरणा, मूल्य वरील सर्व। तर वरील सर्व। पहा थोर व्यक्तीच्या चरित्रातून समाजाला कोणत्या बाबी मिळतात? तर स्फूर्ती मिळते, प्रेरणा मिळते आणि मूल्य देखील मिळतात, म्हणजेच वरील सर्व, म्हणजे डी पर्याय हा काय आहे? बरोबर आहे पहा। त्यानंतर पहा म्हणजे या ठिकाणी मध्यम सोपे प्रश्न हे देखील दिलेला आहे, म्हणजे ही जी प्रश्नपेढी आहे ती एकदम वस्तुनिष्ठ आहे
आणि अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे प्रश्न याच्यामध्ये घेतलेले आहेत पहा. आदिमानव ते आधुनिक मानव यांच्या वाटचालीत महत्त्वाचे घटक कोणते? निसर्ग आणि परिसर, पोशाख आणि दागिने, भांडे आणि वस्तू, हत्यार आणि जीवन. पहा, आदिमानव ते आधुनिक मानव यांच्या वाटचालीतील महत्त्वाचा घटक कोणता आहे? निसर्ग आणि परिसर, म्हणजेच पर्याय क्रमांक ए. बरोबर, म्हणजेच त्या ठिकाणी निसर्ग आणि परिसर हे आदिमानव ते आधुनिक मानव यांच्या वाटचालीतील महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर पर्यावरण शास्त्रात कोणत्या घटकाचा अभ्यास केला जात नाही? तंत्रज्ञान, हवा, पर्जन्य, तापमान. पर्यावरण शास्त्रात कोणत्या घटकाचा अभ्यास केला जात नाही? पहा, त्याचं उत्तर आहे तंत्रज्ञान या घटकाचा अभ्यास केला जात नाही. त्यानंतर गावच्या विकासात बाधा आणणारा घटक कोणता? एकजूट, परस्पर सहकार्य, उत्तम समन्वय, परस्पर विरोधी भूमिका. म्हणजे या ठिकाणी गावच्या विकासाला बाधा आणणारा घटक आहे परस्पर विरोधी भूमिका, म्हणजेच पर्याय क्रमांक डी. दगडावर केलेल्या कोरीव लेखाला काय म्हणतात? शिलालेख, ताम्रपट, स्तंभालेख, भूजपत्र. तर दगडावर म्हणजे शिळेवरती त्या ठिकाणी शिलालेख. काय? शिलालेख हे काय आहे? आपलं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, स्तंभालेख असे कोणत्या ठिकाणी केलेल्या लेखनास म्हटले जाते? खांब, ताम्रपट, पान आणि शिला. पहा, आपल्याला लगेच दिसते स्तंभ म्हणजे खांब, खांबावरती, म्हणजेच पर्याय क्रमांक ए. त्यानंतर जंगलातील वनवे पाहून मानवाला कोणत्या गोष्टीची जाणीव झाली? उजेड, उष्णता, अग्नी, वरील सर्व. पहा, आता या ठिकाणी काय आहे? मानवाने वने पाहून मानवाला कोणत्या गोष्टीची जाणीव झाली? तर उजेड, उष्णता आणि अग्नी, वरील सर्व, म्हणजेच पर्याय क्रमांक डी हे आपलं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुरावशेष शोधून काढण्यासाठी पुरावशेष शोधून काढण्यासाठी जमिनीचा एक एक थर अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने तपासण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? पहा, अत्यंत मोस्ट IMP प्रश्न आहे. पुरावशेष शोधून काढण्यासाठी जमिनीचा एक एक थर अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने तपासण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? जमिनीचे उत्खनन, पुरातत्वीय उत्खनन, खनिजांचे खनन. तर त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक सी, पुरातत्वीय उत्खनन. काय? पुरातत्वीय उत्खनन. त्यानंतर अश्व या शब्दाचा उगम कोणत्या भाषेतून झाला आहे? मराठी, संस्कृत, प्राकृत, पाली. तर पहा, अश्व या शब्दाचा उगम कोणत्या भाषेतून झालेला आहे? त्याचं उत्तर आहे संस्कृत भाषेतून झालेलं आहे. कोणत्या? संस्कृत. त्यानंतर कोणत्या साधनाद्वारे इतिहासाचे मौखिक पद्धतीने वर्णन केले जाते? कोणत्या साधनाद्वारे इतिहासाचे मौखिक पद्धतीने वर्णन केले जाते? लोकगीते, दागिने, ताम्रपट, नाणी. पहा, कशाद्वारे? लोकगीतेद्वारे. पहा, ही जी प्रश्नमालिका आहे ती प्रश्नमालिका जर तुम्ही व्यवस्थित संपूर्ण पाहिली तर तुम्हाला कोणताही व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता नाही, कारण की अत्यंत वस्तुनिष्ठ आणि एकदम आपल्या विषयाशी धरून असणारे, म्हणजे पहा, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी इतिहासातली जी प्रकरणं आहेत त्या प्रकरणावर आधारितच प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि हेच प्रश्न टेट पेपर 1 आणि 2 साठी विचारले जातात. त्याच्यामुळे तुम्हाला इतर व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता नाही. आपल्या VPN गुरु या चॅनलवरती टेट संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी आपण प्रसारित करत असतो. त्याच्यामुळे नक्कीच आपला चॅनल त्या ठिकाणी सबस्क्राईब करायचा आहे आणि तुमच्या इतर मित्रांना देखील हे व्हिडिओ शेअर करायचे आहेत. चला, लगेचच आपण पुढचा प्रश्न बघू. तुम्हाला माहित असलेल्या कालमापनाचे सर्वात छोटे एकक कोणते? तास, मिनिट, सेकंद, दिवस सांगा. आता कालमापनाचं सर्वात छोटं एकक तुम्हाला कोणतं माहिती यापैकी? तर सेकंद, म्हणजेच पर्याय क्रमांक सी. त्यानंतर भूतकाळातील घटना क्रमवार जुळवून इतिहासाची मांडणी कशाच्या आधारे केली जाते? दंतकथा, पुरावे, गोष्टी, कादंबरी. तर त्याचं उत्तर आहे पुरावे. त्याच्यानंतर 21वा प्रश्न पहा. जुने या शब्दाकरता पर्यायी शब्द कोणता? नवे, प्रचलित, आधुनिक, पुरा. तर त्याचं उत्तर आहे पहा पुरा. काय? पुरा. पहा, हा टेट पेपर 1 ला आलेला प्रश्न आहे. जुने या शब्दाकरता पर्यायी शब्द कोणता? तर काय? पुरा, म्हणजे पर्याय क्रमांक डी. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा इथून आपली सुटका करून घेतली ही घटना टिंबटिंब आहे. ऐतिहासिक आहे, सामाजिक आहे, वैज्ञानिक आहे, राजकीय आहे. तर कोणती आहे? ऐतिहासिक आहे. त्यानंतर ऐतिहासिक सरकारवाडा प्रादेशिक संग्रहालय कोठे आहे? मोस्ट IMP प्रश्न. ऐतिहासिक सरकारवाडा प्रादेशिक संग्रहालय कोठे आहे? हा प्रश्न 100% टेट पेपर 1 किंवा 2 साठी विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. ऐतिहासिक सरकारवाडा प्रादेशिक संग्रहालय कोठे आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नाशिक या ठिकाणी आहे. पहा, ऐतिहासिक सरकारवाडा प्रादेशिक संग्रहालय कोठे आहे? सर्वांनी पाठच करून ठेवायचं आहे. ऐतिहासिक सरकारवाडा प्रादेशिक संग्रहालय कुठे आहे? तर कुठे आहे? नाशिक या ठिकाणी आहे. रात्री टिंबटिंब असतो, अंधार उजेड, अंधार व उजेड वरील सर्व.
पहा रात्री काय असतो तर अंधार असतो. सोपा प्रश्न आहे एकदम. पहा या ठिकाणी दिलंय स्वरूप कसं आहे त्याचं. त्यानंतर पहा आता स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम खालीलपैकी कोणता. तर 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. शिवाजी महाराजांचा जन्म, अग्नीचा शोध, ताजमहाल बांधणे. आपल्याला लगेच येते स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम खालीलपैकी कोणता. तर भारत देश काय झाला स्वतंत्र झाला. म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 आपला भारत देश स्वतंत्र झाला. गावातील लोक एकजुटीने राहिल्यास गावचा विकास होतो. गावच्या विकासात अडथळा येतो. भांडणे होतात. मोठमोठी लग्न समारंभ होतात. तर काय गावातील लोक एकजूट राहिल्यास काय होतं तर गावचा विकास होतो. त्यानंतर शनिवारवाडा कोणत्या शहरात आहे हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. शनिवारवाडा कोणत्या शहरात आहे. पहा पुणे, मुंबई, दिल्ली, नाशिक. कुठं आहे शनिवारवाडा. पुण्यामध्ये आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे आपलं. पहा घडून गेलेल्या गोष्टीतून मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय अनिष्ट काय याचा अभ्यास खालील शास्त्रातून करता येतो. पहा घडून गेलेल्या गोष्टीतून मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय अनिष्ट काय याचा अभ्यास खालील शास्त्रातून होतो. पर्यावरणशास्त्र, विज्ञान, भाषा, इतिहास. कशामध्ये होतो इतिहासामध्ये होतो. पहा भांडी हे इतिहासाचे टिंबटिंब साधन आहे. भौतिक साधन, लिखित साधन, मौखिक साधन सर्व पर्याय बरोबर आहे. पहा भांडी हे इतिहासाचं कोणतं साधन आहे तर भौतिक साधन आहे. कोणतं भौतिक साधन आहे. जात्यावरील ओव्या हे इतिहासाचे लिखित साहित्य आहे. चूक की बरोबर. पहा जात्यावरील ओव्या हे इतिहासाचे लिखित साहित्य आहे. हे चूक आहे. पहा जात्यावरील ओव्या हे इतिहासाचे काय आहे मौखिक साहित्य आहे. कोणतं मौखिक साहित्य आहे म्हणून हे विधान या ठिकाणी चूक आहे. आपण वापरतो ती दिनदर्शिका टिंबटिंबवर आधारलेली असते. पुस्तक संख्येवर इसवी सन यापैकी नाही. तर आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सणावरती आधारित असते. इसवी सन बरोबर. त्यानंतर शास्त्राच्या अभ्यासामुळे आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. चूक की बरोबर तर बरोबर. पहा शास्त्राच्या अभ्यासामुळे आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. हे विधान कसं आहे बरोबर आहे. आत्ताचा चालू क्षण हा वर्तमान काळ असतो. हे देखील काय आहे बरोबर आहे. मीटर हे कालगणना मोजण्याचे एकक आहे. तर चूक. पहा मीटर आपण कशासाठी मोजतो. पहा मीटर म्हणजे या ठिकाणी लांबी मोजण्याचं एकक आहे मीटर बरोबर. कालगणना मोजण्याचं नाही. त्यानंतर कालगणना करणे म्हणजे काळाची लांबी मोजणे. पहा बरोबर काळाची लांबी मोजणे. हे विधान कसं आहे बरोबर आहे. आता पहा ताम्रपट हे कोणते साधन आहे. मौखिक, लिखित, भौतिक आणि तिन्ही बरोबर. तर पहा ताम्रपट हे काय आहे लिखित साधन आहे. पहा हे लिखित साधने, मौखिक साधने, भौतिक साधनं यावरती 100% टेट पेपर 1 आणि 2 मध्ये प्रश्न विचारला जातो. त्याच्यामुळे लक्षात ठेवा. आणि या प्रश्नातूनच प्रश्न विचारला जाणार आहे. दुसरा कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही. कारण की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटला असलेली ही प्रश्न पेढी आपण डाउनलोड केलेली आहे. त्याच्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे प्रश्न या ठिकाणी आहेत. लोकगीते कोणत्या प्रकारचे साधन आहे. तर पहा मौखिक, लिखित, भौतिक तिन्ही बरोबर. तर कोणतं मौखिक. लोकगीते कोणत्या प्रकारचे साधन आहे तर मौखिक साधन आहे. ऐतिहासिक काळ म्हणजे काय तर लिखित पुरावा उपलब्ध, लिखित पुरावा उपलब्ध नाही, कोणताही पुरावा नाही यापैकी नाही. तर पहा ऐतिहासिक काळ म्हणजे काय लिखित पुरावा उपलब्ध म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. भूतकाळातील घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला टिंबटिंब असे म्हणतात. तर भूतकाळातील घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला काय म्हणतात इतिहास असे म्हणतात. आपण पाहिलेला आहे. इतिहास केवळ टिंबटिंबच्या आधारे लिहिला जात नाही. तर इतिहास हा केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही. त्यानंतर पुढचा आहे भूतकाळातील मानवी समाजाचे विचार, कृती आणि कृतीचे परिणाम याचा शोध घेऊन अनेक प्रश्नांची उत्तरे टिंबटिंब शोधतो. तर त्याचा पर्याय आहे पहा इतिहास. त्याचं उत्तर काय आहे इतिहास. त्यानंतर मानवी शारीरिक आणि बौद्धिक विकासाच्या जोडीने टिंबटिंब विकसित होत गेले. पहा आता हा कठीण प्रश्न आहे. पहा मानवी शारीरिक आणि बौद्धिक विकासाच्या जोडीने विकसित होत गेले. प्रकल्प, प्रयोग, शरीर, तंत्रज्ञान. तर तंत्रज्ञान विकसित होत गेले. पहा हा देखील मोस्ट IMP प्रश्न आहे. IMP प्रश्न. हा प्रश्न काय करायचा आहे आपण लक्षात ठेवायचाच आहे. पाठच करायचा आहे की मानवाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाच्या जोडीने विकसित होत गेलं. काय विकसित होत गेलं तर तंत्रज्ञान विकसित होत गेलेलं आहे. भौतिक साधनाचे प्रकार किती. पहा हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. भौतिक साधनाचे प्रकार किती 3. किती प्रकार 3. त्यानंतर आपला भारत देश केव्हा स्वतंत्र झाला हे सगळ्यांना माहिती आहे 15 ऑगस्ट 1947 इतिहास केवळ टिंबटिंबच्या आधारे लिहिला जात नाही. ते देखील आपण पाहिले कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही. ऐतिहासिक साधनाचे प्रकार किती तर 3.
प्राचीन वस्तू, वास्तू, शिल्पे, भांडी, नाणी यांना टिंबटिंब म्हणतात. तर पहा काय म्हणतात त्यांना, ऐतिहासिक साधने. प्राचीन वस्तू, वास्तू, शिल्पे, भांडी, नाणी यांना ऐतिहासिक साधने म्हणतात. इतिहासातील घटना या टिंबटिंब मध्ये घडलेल्या असतात. तर कशामध्ये, भूतकाळामध्ये घडलेल्या असतात. चला पुढं पहा, अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आहेत. पहा, मानवाच्या शारीरिक व बौद्धिक विकासाच्या जोडणे टिंबटिंब विकसित होत असते. तंत्रज्ञान, प्रत्येक शास्त्राची स्वतःचा टिंबटिंब असतो. पहा, प्रत्येक शास्त्राचाही स्वतःचा एक काय असतो, इतिहास असतो. आत्ता चालू असणारा क्षण काळ म्हणजे वर्तमान काळ. काल घडलेल्या घटना या दर्शवतात काय, तर भूतकाळ. कालगणनेच्या पद्धतीमध्ये आपण कशाची लांबी मोजतो, पहा तर कशाची लांबी मोजतो, तर काळाची. इसवी सनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला काय म्हटले जाते, तर इसवी सन पूर्व काळ. बरोबर. त्यानंतर एक वर्ष म्हणजे किती महिने, तर किती महिने, तर 12 महिने. सोपा प्रश्न आहे पहा, एक वर्ष म्हणजे किती महिने. त्यानंतर काळाच्या लांबी मोजण्याच्या स्थितीला काय म्हणून संबोधले जाते, दिनदर्शिका, मोजमाप, एकक, कालगणना. पहा, काळाच्या लांबी मोजण्याच्या स्थितीला काय म्हटलं जातं, तर कालगणना म्हणून संबोधलं जातं. एका शतकामध्ये किती वर्षाचा समावेश होतो, पहा एका शतकामध्ये 100 वर्षाचा समावेश होतो. येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतरच्या काळास काय म्हटले जाते, तर इसवी सन. येशू ख्रिस्तांच्या जन्मानंतरच्या काळाला इसवी सन असं म्हटलं जातं. इसवी सन. पहा, महत्वपूर्ण प्रश्न आहे, मोस्ट IMP प्रश्न. येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतरच्या काळाला काय म्हटलं जातं, तर इसवी सन. अवशेषाच्या आधारे झालेल्या घटनांची कालनिश्चिती करण्याची योग्य पद्धत कोणती, वैज्ञानिक, भौतिक, पर्यावरणीय, ऐतिहासिक. तर वैज्ञानिक. अवशेषाच्या आधारे झालेल्या घटनांची कालनिश्चिती करण्याची योग्य पद्धत म्हणजे वैज्ञानिक पद्धत. राज्याभिषेक या शकाची सुरुवात कोणाच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने झाली, पहा याचं उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या. राज्याभिषेक या शकाची सुरुवात कुणाच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने झाली, तर छत्रपती शिवाजी महाराज. दिनदर्शिकेमध्ये कशाचा समावेश असतो, वार, महिने, वर्ष, वरील सर्व. तर वरील सर्व, सर्वांचा समावेश असतो पहा दिनदर्शिकेमध्ये. 100 वर्षाचा काळ संपला तर किती शतक पूर्ण होतात, पहा 1 शतक. 100 वर्षाचा काळ संपला की 1 शतक पूर्ण होतं पहा. त्यानंतर इसवी सनाची सुरुवात, तिचे शतक कशा प्रकारे लिहिले जाते, पहा आता इसवी सनाचे सुरुवातीचे शतक कशा प्रकारे लिहिले जाते, हा देखील मोस्ट IMP प्रश्न आहे. पहा, इसवी सनाचे सुरुवातीचे शतक, इसवी सनाचे सुरुवातीचे शतक इसवी सन 1 ते इसवी सन 100 असं लिहिलं जातं. पहा, इसवी सन हा शब्द कोणाच्या नावाशी संबंधित आहे, तर येशू ख्रिस्त यांच्या नावाशी संबंधित आहे. पहा, छत्रपती शिवाजी महाराज, विक्रमादित्य, मोहम्मद पैगंबर. तर पर्याय आहे पहा, अचूक पर्याय येशू ख्रिस्त. इसवी सन हा शब्द कोणाच्या नावाशी संबंधित आहे, येशू ख्रिस्त. इसवी सनापूर्वीच्या पहिल्या शतकाची सुरुवात कधी झाली, तर पहा इसवी सन पूर्व 100. पहा, इसवी सनापूर्वीच्या पहिल्या शतकाची सुरुवात कधी झाली, इसवी सन पूर्व 100. त्यानंतर शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक या शकाची सुरुवात कोणत्या साली केली, तर पर्याय आहे 1600. अचूक पर्याय आहे पहा 1674 ला सुरुवात केली राज्याभिषेक शकाची. किती, 1674 ला. त्यानंतर भूतकाळातील वस्तू आणि वास्तू तसेच अवशेषाच्या आधारे घडून गेलेल्या घटनांची मांडणी शास्त्रीय पद्धतीने करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात, खगोलशास्त्र, पुरातत्वशास्त्र, भूगर्भशास्त्र, पर्यावरण शास्त्र. तर पुरातत्वशास्त्र म्हणजेच पर्याय क्रमांक B बरोबर आहे. पहा, इसवी सनापूर्वीच्या काळातील इसवी सन पूर्वीच्या काळातील वर्ष मोजताना प्रत्येक वर्षाची क्रमसंख्या कशा पद्धतीने मानली जाते, चढत्या उतरत्या क्रमाने, सरळ. पहा, उतरत्या क्रमाने. इसवी सन पूर्वीच्या काळातील वर्ष मोजताना प्रत्येक वर्षाची क्रमसंख्या उतरत्या क्रमाने मानली जाते. वर्धमान महावीरांचा कार्यकाळ कोणता, हा देखील मोस्ट IMP प्रश्न. वर्धमान महावीरांचा कार्यकाळ इसवी सन पूर्व 599 तर इसवी सन पूर्व 527. पहा, 599 ते 527. इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527 हा वर्धमान महावीरांचा कार्यकाळ आहे. पहा, त्यानंतर कालगणना करणे म्हणजे कशाचे मापन करणे, पहा कशाचे मापन करणं, तर काळाचं मापन करणं, कालगणना करणे म्हणजे. बरोबर. त्यानंतर गौतम बुद्धांचा कार्यकाळ कोणता, तर इसवी सन पूर्व 563 ते इसवी सन पूर्व 483. इसवी सन पूर्व 563 तर इसवी सन पूर्व 483. हा हे मोस्ट IMP प्रश्न आहेत बरं का. गौतम बुद्धांचा कार्यकाळ, भगवान महावीरांचा कार्यकाळ. पहा आता महावीरांचा कार्यकाळ 599 ते 527
आणि गौतम बुद्धांचा 563 ते 483. त्यानंतर कशाच्या आधारे अवशेष आणि मातीच्या थरांचे आयुर्मान समजते? कालविभाग, कालमापन, कालगणना, कालनिश्चिती. तर कालमापन पहा कशाच्या आधारे अवशेष आणि मातीच्या थरांचे आयुर्मान समजते? तर कालमापनाद्वारे. कालमापन करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग केला जातो? कर्ब 14 विश्लेषण, लोह वलयांचे विश्लेषण, काष्टवलयांचे विश्लेषण, कर्ब 18 विश्लेषण. तर त्याचं अचूक उत्तर आहे पहा कर्ब 14 विश्लेषण. म्हणजे कालमापन करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग केला जातो? तर काय आहे? कर्ब 14 विश्लेषण. पहा हे जे प्रश्न आहेत ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. टेट पेपर 1 आणि 2 साठी तर अत्यंत महत्त्वाचे म्हणजे मोस्ट IMP प्रश्न आहेत. हेच प्रश्न तुम्हाला पेपर 1 आणि 2 ला विचारले जाणार आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पाहायचा आहे. पहा एक रेखीय विभागणीत कशाची मांडणी केली जाते? एका पाठोपाठ येणारे महिने, एका पाठोपाठ येणारे दिवस, एका पाठोपाठ येणारे आठवडे, एका पाठोपाठ येणारे वर्ष. एक रेखीय विभागणीत कशाची मांडणी केली जाते? तर एका पाठोपाठ येणारे वर्ष म्हणजेच पर्याय क्रमांक डी आपला बरोबर आहे. कोणत्या युगात घास घासून केलेली दगडाची हत्यारे घडवली होती? पहा कोणत्या युगात घास घासून केलेली दगडाची हत्यारे घडवली होती? ताम्रयुग, स्वर्णयुग, अश्मयुग, नवाश्मयुग. तर त्याचं उत्तर आहे पहा नवाश्मयुग. पहा नवाश्मयुग आहे, अश्मयुग नाही. म्हणजेच अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्याला या जी प्रश्नपेढी आहे याच्यामध्ये दिसत आहेत. त्याच्यामुळं नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा, कारण की या व्हिडिओचा फायदा त्यांना देखील होणार आहे. बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे करण्याच्या टिंबटिंब क्रांती घडून आणली. बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे करण्याच्या यंत्रात, तंत्रात, मंत्रात यापैकी नाही तर तंत्रात. काय? तंत्रात. बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे करण्याच्या तंत्रात क्रांती घडून आणली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मानवाच्या टोळ्या टिंबटिंब मानवाच्या टोळ्या झोपड्या बांधून राहू लागल्या होत्या. कुशल, शक्तिमान, बुद्धिमान, ताठकण्याचा मानव. तर बुद्धिमान. बुद्धिमान मानवाच्या टोळ्या झोपड्या बांधून राहू लागल्या होत्या. प्राचीन काळी टिंबटिंब याचा वापर कपडे म्हणून केला जात होता. झाडाची पाने, वृत्तपत्र, धातुपत्रे, प्राण्यांची कातडी. तर झाडांची पाने. त्यानंतर 24 तास म्हणजे किती दिवस? कोणाला बी येईल, एकदम सोपा प्रश्न आहे. 1 दिवस. आपण वापरतो ती दिनदर्शिका टिंबटिंब सणावर आधारलेली असते तर इसवी सणावर आधारलेली असते. 100 वर्षाचा काळ संपला की एक टिंबटिंब पूर्ण होते. तर काय पूर्ण होते? शतक. पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास टिंबटिंब लागतात. किती लागतात? तर 24 तास लागतात. आपण टिंबटिंबवर राहतो तर पृथ्वीवर राहतो. सोपे प्रश्न आहेत पाहिजे. दिवसा टिंबटिंब असतो, अंधार असतो का? नाही. तर दिवसा काय असतो? रात्री अंधार असतो. दिवसा काय असतो? प्रकाश असतो. मराठीतील इसवी टिंबटिंब या नावाशी संबंधित आहे. तर कशाशी? येशू ख्रिस्त. त्यानंतर 1000 वर्ष संपली की एक टिंबटिंब पूर्ण होते तर सहस्र पूर्ण होतं. 1 सहस्र. पृथ्वी सूर्यमालेतील एक टिंबटिंब आहे तर काय आहे? ग्रह आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक कधीपासून सुरू केला? 1674 पासून सुरू केला. दिवस उजाडला की आपण काय झाला म्हणतो? तर सूर्योदय झाला असं म्हणतो आपण. पहा सूर्यापासून आपल्याला काय मिळते? तर अंधार, प्रकाश, रात्र, दिवस काय भेटतं? तर प्रकाश भेटतो. सूर्यापासून आपल्याला काय भेटतो? प्रकाश भेटतो. त्यानंतर इसवी सनाचा 100 वर्षाचा काळ कसा लिहिला जातो? पहा कसा लिहिला जातो? इसवी सन 1 ते 100 असा. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालवायला पृथ्वीला किती वेळ लागतो? पहा 1 वर्ष. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालायला पृथ्वीला किती लागतो? तर 1 वर्ष लागतं. पहा कालगणनेतील सर्वात लहान एकक कोणतं? तर सेकंद. 1 तास म्हणजे किती मिनिटे? तर 60 मिनिटे. त्यानंतर पृथ्वी सूर्यमालिकेतील काय आहे? तर ग्रह आहे. 7 दिवस म्हणजे काय? तर 7 दिवस म्हणजे काय? 1 आठवडा. दिवस मावळला की आपण काय म्हणतो? तर काय म्हणतो? सूर्यास्त. बरोबर. सोपे प्रश्न येथे. 360 मिनिटे म्हणजे किती तास? 6 तास. 360 मिनिट म्हणजे किती तास? 6 तास. एका वर्षात किती महिने असतात? 12 महिने असतात. 1 पंधरवडा म्हणजे किती आठवडे? 1 पंधरवडा म्हणजे 2 आठवडे. किती आठवडे? 2 आठवडे. होऊन गेलेली घटना म्हणजे काय? तर भूतकाळ. काय? भूतकाळ. चंद्र काय आहे? चंद्र काय आहे? तर उपग्रह आहे. काय? चंद्र उपग्रह आहे. भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र कोणते?
तर काय इतिहास. इतिहासाच्या अभ्यासातून आपल्याला काय समजते तर मानवी संस्कृतीच्या विकासाची वाटचाल समजते. मानवी संस्कृतीच्या विकासाची वाटचाल त्या ठिकाणी समजते म्हणजे पर्याय क्रमांक डी हे अचूक उत्तर आहे. पहा ही जी प्रश्न पेढी आहे ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्याच्यामुळे नक्की शेवटपर्यंत पाहून घ्या. पहा दिवस रात्र होणे ही टिंबटिंब घटना आहे. पहा ऐतिहासिक प्रागैतिहासिक नैसर्गिक कृत्रिम तर नैसर्गिक घटना आहे. भारताला स्वातंत्र्य कोणत्या शतकात मिळाले तर पहा 19व्या शतकात मिळाले. दिवस रात्र ही घटना कशाशी संबंधित आहे तर पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती फिरणे पृथ्वीच्या फिरणेला दिवस आणि रात्र ही घडतं. पहा त्यानंतर खालील घटनाक्रमाने लिहा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, गौतम बुद्धांचा जन्म. पहा मोस्ट IMP प्रश्न आहे. भगवान महावीरांचा जन्म आणि संभाजी महाराजांचा जन्म. काय करायचे घटनाक्रमाने लिहायचे आहे. तर पहा आता पहिली घटना काय आहे तर भगवान महावीरांचा जन्म, त्यानंतर दुसरी घटना गौतम बुद्धांचा जन्म, नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आणि नंतर संभाजी महाराजांचा जन्म. म्हणजे भगवान महावीर सगळ्यात अगोदर, नंतर गौतम बुद्ध, नंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर संभाजी महाराज. म्हणजेच पर्याय क्रमांक बी 3, 2, 1, 4 बरोबर. 7000 वर्षापूर्वीची घटना टिंबटिंब प्रमाणे लिहितात. आता वर्षापूर्वीची घटना 7000 वर्षापूर्वीची घटना तर इसवी सन पूर्व 7000 या पद्धतीने लिहितात. पहा त्यानंतर जमिनीखाली सापडलेल्या वस्तूचे कालमापन ठरवण्यासाठी टिंबटिंब ही अचूक पद्धत आहे. मातीचे थर मोजून किती जुनी आहे हे ओळखून कर्ब 14 विश्लेषण म्हणजे कर्ब 14 विश्लेषण हे खूप महत्त्वाची पद्धत आहे. त्यानंतर प्राचीन काळी टिंबटिंब याचा वापर कपडे म्हणून केला जात असे तर कशाचा तर झाडाच्या पानांचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथून आपली सुटका करून घेतली ही घटना टिंबटिंब आहे, ऐतिहासिक आहे. ताम्रयुगात खालील धातूंचा टिंबटिंब वापर केला जात होता. ताम्रयुगात खालील धातूचा म्हणजे तांब्याचा. त्यानंतर रोझेटा शिलालेख किती लिपीमध्ये कोरलेला आहे हा देखील मोस्ट IMP प्रश्न आहे. रोझेटा शिलालेख किती लिपीमध्ये कोरलेला आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 3 लिपीमध्ये. रोझेटा शिलालेख किती लिपीमध्ये कोरलेला आहे 3. भारत स्वातंत्र्य दिन केव्हा साजरा करतो तर 15 ऑगस्ट. इतिहास काळातील घटनांचा अभ्यास करता येतो. पहा भूतकाळात इतिहासात भूतकाळातील घटनांचा अभ्यास करता येतो. टिंबटिंब हे इतिहासाचे भौतिक साधन आहे तर वाडे हे इतिहासाचे काय आहे भौतिक साधन आहे. थोर व्यक्तीच्या चरित्रातून टिंबटिंब मिळते आपल्याला. पहा स्मृती आणि प्रेरणा मिळते. स्फूर्ती आणि प्रेरणा मिळते. पहा त्यानंतर जो इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही हे विचार कोणी मांडले. पहा हा देखील मोस्ट IMP प्रश्न आहे. जो इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही हे विचार कोणी मांडले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडले. दिवस रात्र होणे ही घटना टिंबटिंब आहे तर कशी आहे नैसर्गिक आहे. जमिनीखाली सापडलेल्या वस्तूचे कालमापन ठरवण्याची अचूक पद्धत कोणती आहे कर्ब विश्लेषण, कर्ब 14 विश्लेषण. त्यानंतर प्रागैतिहासिक काळ म्हणजे काय तर काय लिखित पुरावा उपलब्ध नाही. प्रागैतिहासिक काळ म्हणजे लिखित पुरावा उपलब्ध नाही असा काळ. त्यानंतर पृथ्वीची उत्पत्ती कशापासून झाली वायू व धूळ याच्यापासून झाली पृथ्वीची उत्पत्ती. त्यानंतर आपल्या सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत तर 8 ग्रह आहेत. किती ग्रह आहेत 8. त्यानंतर आधुनिक मानवाच्या अन्नात कोणत्या पदार्थाचा समावेश होता त्यामुळे कर्बोदकाचे प्रमाण वाढले तर त्याचं उत्तर आहे पिष्टमय पदार्थ. पर्याय क्रमांक 1 हा देखील मोस्ट IMP प्रश्न. आधुनिक मानवाच्या अन्नात कोणत्या पदार्थाचा समावेश होता ज्यामुळे कर्बोदकाचे प्रमाण वाढले पिष्टमय पदार्थ. त्यानंतर प्राणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना टिंबटिंब प्राणी असे म्हणतात तर उभयचर. कोणते उभयचर. पुढील घटना कालक्रमानुसार लिहा. पृथ्वीवर जलाशयाची निर्मिती झाली. सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. अनेक प्रकारे एकपेशीय सजीव निर्माण झाले. तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग आकाशात निर्माण झाला. तर त्याचं पहा पहिलं ड ब क अ म्हणजे ड म्हणजे काय पहिलं तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. त्यानंतर ब काय सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. क काय आहे तर क मध्ये अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले आणि अ पृथ्वीवर जलाशयाची निर्मिती झाली. अशा पद्धतीचं. सरपटणाऱ्या प्राण्याचे नाव सांगा तर पहा साप, मासा, उंदीर, बेडूक तर साप. त्यानंतर पुढचे प्रश्न पहा.
पुढीलपैकी कोणत्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये दगडाचा वापर केला जातो? मिक्सर, पिठाची चक्की, मसाला कांडप यंत्र, तेल गिरणी. तर काय पिठाची चक्की याच्यामध्ये दगडाचा वापर केला जातो आधुनिक यंत्रामध्ये. त्यानंतर उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा टिंबटिंब या शास्त्रज्ञाने मांडली. तर चार्ल्स डार्विन याला उत्क्रांतीचा जनक देखील म्हणतात. म्हणजे चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने पहिल्यांदा उत्क्रांतीची संकल्पना मांडली. खालीलपैकी कोणता सरपटणारा प्राणी नाही? साप, गांडूळ, बेडूक, अजगर. तर बेडूक हा प्राणी काय सरपटणारा नाही. योग्य पर्याय निवडा. गाय कसा प्राणी आहे? तर सस्तन प्राणी आहे. म्हणजे पिलांना जन्म देतो आणि आपलं दूध त्या ठिकाणी पाजतो. त्यानंतर सस्तन प्राणी असून सुद्धा अंडी घालणारा खालीलपैकी कोणता प्राणी आहे? मुंगी, बदक चोचा, साप, चिमणी. तर त्याचं उत्तर आहे बदक चोचा. म्हणजे सस्तन प्राणी असून सुद्धा अंडी घालणारा प्राणी आहे बदक चोचा. पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर तिच्यावर जलाशयांची निर्मिती होण्यासाठी किती वर्ष लागली? तर किती? 80 कोटी. किती? 80 कोटी वर्ष लागली पहा. त्यानंतर खालीलपैकी उभयचर प्राणी कोणता? कासव, बैल, गेंडा, हरिण. तर कासव म्हणजे हा प्राणी काय होतो? जमिनीवर बी राहतो आणि पाण्यात बी राहतो, म्हणून त्याला म्हणतात उभयचर. अग्नीचा वापर करण्याचे तंत्र कोणत्या मानवाला मिळाले? बुद्धिमान, ताठकण्याचा, शक्तिमान, आदिमानव. तर ताठकण्याचा मानवाला. पहा अग्नीचा वापर करण्याचे तंत्र कोणत्या मानवाला कळाले? तर ताठकण्याच्या मानवाला कळाले पहा. त्यानंतर कुशल मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा सर्वप्रथम कोणत्या खंडात सापडला? तर त्याचं उत्तर आहे आफ्रिका खंडात. कोणत्या? आफ्रिका खंडात. कुशल मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा सर्वप्रथम कोणत्या खंडात सापडला? तर आफ्रिका या खंडात. कुशल मानव कोणत्या खंडात आढळतो? आफ्रिका खंडात आढळतो. शक्तिमान मानव कसा होता? तर धिप्पाड होता. अश्व म्हणजे काय? तर अश्व म्हणजे दगड. भीमबेटका कुठे आहे? भीमबेटका तर मध्य प्रदेशमध्ये आहे भीमबेटका. म्हणजे ही अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्नांची सिरीज आहे पहा. त्याच्यामुळे नक्कीच आपला चॅनल VPN गुरु या चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. नव्या प्रकारच्या तरे घडवली जाण्याचा काळ म्हणजे नवाश्मयुग होय. तर काय आहे याचं उत्तर? योग्य, बरोबर आहे पहा. त्यानंतर पहा हे सर्व महत्वाचे प्रश्न आहे पहा. मॅमॅथॉन हत्तीच्या तुलनेने आकाराने प्रचंड प्राणी होता. यस, योग्य. पहा योग्य. इरेक्टस म्हणजे काय? ठेंगणा, ताठ, वाकलेला. तर काय? वाकलेला. इरेक्टस म्हणजे काय? वाकलेला. लॅटिन भाषेत होमो शब्दाचा अर्थ काय? तर होमो शब्दाचा अर्थ काय आहे? मानव. कुशल मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा कोणत्या खंडात मिळाला? तर कोणत्या? अमेरिका. कुशल मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा अमेरिका या खंडात मिळाला. शक्तिमान मानव प्रामुख्याने कुठे वस्ती करत होता? तर कुठे? गुहेमध्ये. कुठे वस्ती करायचा? गुहेत. कुशल मानव 2 टिंबटिंब उभ्या राहून चालू शकत होता. कुशल मानव 2 पायावर उभा राहून चालू शकत होता पहा. त्यानंतर सेफियन म्हणजे काय? तर सेफियन म्हणजे काय? बुद्धिवान. तर दगडाच्या हत्याराच्या काळाला काय म्हणतात? दगडाच्या हत्याराच्या काळाला काय म्हणतात? तर त्या ठिकाणी अश्मयुग असे म्हणतात. चिरकी नेवासा कोणत्या नदीच्या काठावर आहे? मोस्ट IMP प्रश्न. चिरकी नेवासा कोणत्या नदीच्या काठावरती आहे? पर्याय क्रमांक C, प्रवरा. त्यानंतर मध्ययुगात हवामान कसे होऊ लागले होते? तर काय? उबदार होऊ लागले होते. हत्तीचे पूर्वज कोण आहेत? तर डायनासोर, मॅगोज, देवमासा, मगर. तर काय? मॅगोज. जिथे गरज होती तिथे बुद्धिमान मानवाने उघड्यावरही टिंबटिंब बांधल्या. तर काय बांधल्या? झोपड्या बांधल्या. त्यानंतर कुशल मानवाच्या पाठीचा टिंबटिंब पूर्णपणे ताठ नव्हता. तर कणा पूर्णपणे ताठ नव्हता. तर त्या ठिकाणी हत्तीचा पूर्वज कोण होता? तर पहा मॅमोथ. कुशल मानवाचा मेंदू कोणापेक्षा मोठा होता? तर एप वानरापेक्षा. कुशल मानवाचा मेंदू कोणापेक्षा मोठा होता? एप वानरापेक्षा. शक्तिमान मानव केव्हा नष्ट झाला? तर 30,000 वर्षापूर्वी शक्तिमान मानव नष्ट झालेला आहे पहा. नवाश्मयुग संस्कृतीचे वैशिष्ट्य काय? तर पहा शेतीची सुरुवात हे नवाश्मयुग संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. कोणत्या ठिकाणी अधिक शिकार मिळेल? निरीक्षण केलेल्या ठिकाणी अधिक शिकार मिळेल. कुशल मानवाच्या पाठीचा कणा कसा होता? तर ताठ होता. लॅटिन भाषेत होमो शब्दाचा अर्थ काय आहे? तर होमो शब्दाचा अर्थ आहे मानव. काय? मानव. त्यानंतर कुशल मानवाचे वैशिष्ट्य कोणते? तर तो उभा राहून चालू शकत होता. हे कुशल मानवाचं वैशिष्ट्य आहे. मानवाला अग्नीचा शोध कसा लागला?
वणवा पाहून मानवाला अग्नीचा शोध लागला. जुजबी आवाज काढून संवाद साधणारा मानव कोणता? तर शक्तिमान मानव. नव्या प्रकारची हत्यारे घडवली जाण्याचा काळ कोणता? तर नवाश्मयुग. शरीरयष्टी धिप्पाड असलेला मानव कोणता? तर शक्तिमान मानव. विकसित भाषा पद्धती असलेला मानव कोणता? तर बुद्धिमान मानव. पशुपालन आणि शेतीचे तंत्र विकसित करणारा मानव कोणता? तर प्रगत बुद्धिमान मानव. पशुपालन आणि शेतीचे तंत्र विकसित करणारा मानव प्रगत बुद्धिमान मानव. त्यानंतर नव्या काळातील हत्यारे कोणत्या युगात घडली? तर नवाश्मयुगामध्ये. नव्या काळातील हत्यारे कोणत्या युगात घडली? नवाश्मयुग. होमो इरेक्टस म्हणजे ताठ उभा राहणारा माणूस. योग्य. कुशल मानवाचा मेंदू कोणत्या प्राण्यापेक्षा अधिक मोठा होता? तर एप वानर. शक्तिमान मानवाची अन्न खाण्याची पद्धती कोणती? तर भाजून. पहा, शक्तिमान मानव काय करत होता? भाजून अन्न त्या ठिकाणी खात होता. त्यानंतर पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे सस्तन. त्यानंतर शक्तिमान मानवापेक्षा अधिक प्रगत असणाऱ्या मानवास टिंबटिंब या नावाने ओळखले जाते. बुद्धिमान मानव. शक्तिमान मानवापेक्षा अधिक प्रगत बुद्धिमान मानव. बुद्धिमान मानवापेक्षा अधिक प्रगत असणाऱ्या मानवास टिंबटिंब नावाने ओळखले जाते. तर ते शक्तिमान मानवापेक्षा अधिक प्रगत असणाऱ्या मानवास बुद्धिमान मानव असे म्हटले जातं. ताठ कण्याच्या मानवाला टिंबटिंब असे म्हटले जातं. तर होमो इरेक्टस. पाणी जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना काय म्हटलं जातं? तर उभयचर. नवाश्मयुगाच्या सुरुवातीला टिंबटिंब घरे बांधली जात होती. तर कशी? कुडाची घरे बांधली जात होती. बुद्धिमान मानवाने खूपच टिंबटिंब प्रगती केली होती. तर शिकार करण्याच्या तंत्रज्ञानामध्ये प्रगती केली होती. हाताचा कुशलतेने वापर करणारा मानव म्हणजे त्या ठिकाणी कुशल मानव. लॅटिन भाषेत होमो या शब्दाचा अर्थ काय? मानव. त्यानंतर शक्तिमान मानवाचे अवशेष सर्वप्रथम कोठे मिळाले? मोस्ट IMP प्रश्न. शक्तिमान मानवाचे अवशेष सर्वप्रथम कोठे मिळाले? चला सांगा, कोणाला येते पाहूया आपण. शक्तिमान मानवाचे अवशेष सर्वप्रथम कोठे मिळाले? फ्रान्स, श्रीलंका, जर्मनी, जपान. काय? जर्मनी. कुठे मिळाले? जर्मनी. शक्तिमान मानवाचे अवशेष प्रथम जर्मनीमध्ये मिळाले. त्यानंतर बुद्धिमान मानवाला युरोपमध्ये कोणते नाव देण्यात आले होते? पहा, आता कोणतं नाव दिलेलं? क्रोमॅनॉन हे नाव देण्यात आलं. पहा, बुद्धिमान मानवाला युरोपमध्ये क्रोमॅनॉन हे नाव देण्यात आलं. अनुवंशिकतेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर त्याला जनुकशास्त्र म्हणतात. काय म्हणतात? जनुकशास्त्र. त्यानंतर हत्याराचे आकार आणि प्रकार यावरून अश्मयुगाच्या काळाचे किती कालखंड पडतात? तर त्याचं पर्याय क्रमांक D 3. कोणत्या मानवाला शिकारीचे तंत्र पूर्णपणे अवगत झाले होते? तर कुशल मानवाला. स्थिर जीवनाला सुरुवात होण्याचे महत्त्वाचे कारण कोणते असावे असे तुम्हाला वाटते? तर शेतीचा शोध. प्राचीन संस्कृतीचे अवशेष प्रामुख्याने कुठे सापडतात? तर नदीकाठी सापडतात. कुठे? नदीकाठी. त्यानंतर शेती आणि पशुपालन करणे ही जीवन पद्धती कोणत्या युगात अंगीकारण्यात गेली? तर त्याचं उत्तर आहे नवाश्मयुगामध्ये. मध्ययुगातील चुकीची जोडी ओळखा. तर पहा, महाराष्ट्र विजापूर ही चुकीची जोडी आहे. ज्या काळातील हत्यारामध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात त्या काळाला आपण काय म्हणतो? तर आश्मयुग असे म्हणतो. महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळापैकी नाशिक जवळचे टिंबटिंब हे स्थळ प्रसिद्ध आहे. तर गंगापूर. त्यानंतर मध्यमाश्मयुगापर्यंत टिंबटिंब सारखे महाकाय प्राणी नष्ट होऊ लागले. तर त्याचं उत्तर आहे मॅमथ सारखे महाकाय प्राणी नष्ट होऊ लागले. मध्ययुगीन स्थळांची खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? पाहिले आपण महाराष्ट्र आणि विजापूर. मानव सदृश वानराच्या प्रजातीचा वावर प्रामुख्याने कोठे होता? तर त्याचं उत्तर आहे झाडावर. मानव सदृश वानराच्या प्रजातीचा वावर प्रामुख्याने कोठा होता? तर झाडावर. पहा, अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. पहा, टेट पेपर 1 आणि 2 साठी खालीलपैकी कोणता सरपटणारा प्राणी नाही? तर बेडूक हा सरपटणारा प्राणी नाही. ज्या काळातील हत्यारामध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात त्या काळाला काय म्हणतात? तर अश्मयुग असे म्हणतात. पहा, म्हणजे हे जे प्रश्न आहेत हे गंगापूर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? अत्यंत मोस्ट IMP प्रश्न हा. गंगापूर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? गोदावरी. पाठ करून ठेवायचे. त्यानंतर महाराष्ट्रातील पुराणाश्मयुग स्थळ म्हणून नेवासा जवळचे कोणते स्थळ प्रसिद्ध आहे? तर काय? चिरकी नेवासा हे स्थळ प्रसिद्ध आहे. त्यानंतर
अश्मयुगात प्रामुख्याने कशाचे अवजारे मिळत तर दगडाचे, बरोबर. आता बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीत बदल का झाला तर याचं उत्तर आहे पहा, पर्यावरणातील बदलामुळे, फिरण्यामुळे, स्थिर झाल्यामुळे, वरीलपैकी सर्व. शक्तिमान मानव कुठे राहत होता तर गुहेमध्ये राहत होता. शक्तिमान मानव कुठं राहायचा? गुहेमध्ये. शेती पूर्णपणे कशावर अवलंबून असते तर माती, पाणी, हवामान, वरील सर्व घटकावर अवलंबून असते पहा. त्यानंतर शिवरायांनी अरी ही टिंबटिंब धातूची नाणी चलनात आणली तर त्याचं उत्तर आहे चांदीची. शिवरायांनी आरी ही चांदी धातूचे नाणी चलनात आणली. हे देखील मोस्ट IMP प्रश्न आहे. टिंबटिंब संग्रहालय 1985 मध्ये राजकीय स्मारक म्हणून जाहीर झाले. सांगा आता. अलाहाबाद संग्रहालय 1985 मध्ये राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर झाले. राजा दिनकर केळकर वस्तू संग्रहालय टिंबटिंब येथे आहे. मोस्ट IMP प्रश्न. कुठं आहे? राजा दिनकर केळकर वस्तू संग्रहालय पुणे या ठिकाणी आहे. जवाहरलाल नेहरू या राज्य संग्रहालय कोणत्या राज्यात आहे तर पहा अरुणाचल प्रदेश. जवाहरलाल नेहरू राज्य संग्रहालय कोणत्या राज्यात आहे? अरुणाचल प्रदेश.